आखाती युद्धानंतर इंधन तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सरकारकडून पाईपलाईन गॅस जोडणीवरती अधिक भर देण्यात येतोय। या संदर्भामध्ये बोलताना मंत्री छगन भुजबळांनी अलर्ट दिलाय। येत्या 3 महिन्यांमध्ये पाईपलाईन गॅससाठी अर्ज न केल्यास एलपीजी बंद होऊ शकतो असं भुजबळांनी सांगितलंय। दरम्यान अर्ज करून पाईपलाईनचं काम न झाल्यास एलपीजी बंद होणार नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे 3 महिन्यांच्या आत एलपीजीसाठी अर्ज करणं हे महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान राज्यामध्ये एलपीजीचा मुबलक साठा असून रांगा न लावण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। तर 3 महिन्यांमध्ये पीएनजीच्या कनेक्शनसाठी अर्ज दाखल करा असं आवाहन मंत्री भुजबळ यांनी केलेलं आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी या सगळ्याच संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे। पाईपलाईनचं काम न झाल्यास एलपीजी बंद होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जी घबराट जी आहे, याने 3 आणले मग मी पण 2 आणले पाहिजेत, मी पण 3 आणले पाहिजेत। माझी विनंती आहे की एलपीजी भरपूर आपल्याकडे आहे, उगीच मोठमोठ्या लाईन लावण्याची काही गरज नाही आहे। आणि एलपीजी विक्रेते किंवा पुरवठादार आहेत त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त लवकर ज्यांचा क्रमांक नियमाप्रमाणे आहे त्यांना त्यांच्या घरी नेऊन ते सिलेंडर्स जे आहेत अदा करावेत, देण्यात यावे। आणि त्याबद्दल कोणी अफवा पसरवू नये अशी माझी विनंती आहे। तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये पीएनजीचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेषित करा। 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं एलपीजी बंद होणार नाही, कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।